नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय की आपण कंटेम्पररी इश्यू, ज्याला आपण समकालीन विषय म्हणतो, याबद्दलची लेक्चर आपण मागच्या आठवड्यापासून चालू केली. याची 2 लेक्चर्स आपली झालेली आहेत आणि हे आपलं तिसरं लेक्चर आहे. ही लेक्चर सिरीज चालू करण्याचा उद्देश म्हणजे आपला एमपीएससीचा जो वर्णनात्मक पॅटर्न आहे, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो, या अनुषंगानं करंट अफेअर्सचे जे नवीन आयाम आहेत ते तुमच्या लक्षात यावेत आणि विश्लेषण क्षमता, चौकस बुद्धी आणि लॉजिकली कशा प्रकारे विचार केला पाहिजे आणि त्याचा आपल्याला उत्तरातील वापर कसा केला पाहिजे, या अनुषंगाने तुम्हाला अंदाज यावा, या अनुषंगाने दृष्टिकोन तयार व्हावा, त्या पद्धतीने तुम्ही अनालिसिस करायला सुरुवात करावी, या उद्देशाने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये आपण काय करतोय तर आपल्या मेन्सच्या अभ्यासक्रमातील GS 1, 2, 3, 4 यातले काही इम्पॉर्टंट टॉपिक असतील त्या टॉपिक विषयीचा आपण एक अप्रोच द्यायचा प्रयत्न, विचार करण्याची पद्धत डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. आता या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जी सुरुवात करणार आहे ती म्हणजे भारतीय समाजातील या टॉपिक पासून, ज्याला आपल्याला पेपर क्रमांक 1 शी जोडता येईल. पेपर क्रमांक 1 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की इतिहास आहे, भूगोल आहे. भूगोलामध्ये तुम्हाला माहिती आहे भारतीय भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे. इतिहासामध्ये संस्कृती आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास आहे. त्यातलाच तिसरा सेक्शन जो आहे तो भारतीय समाजाचा आहे. या भारतीय समाजामध्ये जे जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट इश्यूज आहेत त्याबद्दल आपलं काय पाहिजे, सजग पाहिजे आणि या अनुषंगाने आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता जो आपण विषय बघणार आहे तो म्हणजे विवाह अंतर्गत होणारा जो आहे तो बलात्कार आहे. विषय का चर्चेत आहे तर न्यायालयामध्ये काहीतरी आपण याचिका दाखल कोणीतरी केलेली आहे. या याचिकेमध्ये काय म्हटलंय की तुमच्याकडे असणारे ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत, कुठल्या कायदेशीर तरतुदी आहेत तर भारतीय न्याय संहिता 2023 ही काहीतरी नवीन न्याय संहिता आहे. पहिल्या आपल्या इथं काय होती, इंडियन पिनल कोड, ज्याला आपण IPC म्हणतो, IPC. ह्याच्याऐवजी आता आपल्या इथं ह्याची अंमलबजावणी होणार आहे, जे तुम्हाला माहिती आहे. तर यामध्ये विवाह अंतर्गत बलात्कार ही संकल्पना मान्यच करण्यात आलेली नाही. म्हणजे यातला जो सेक्शन 63 यामध्ये अशा प्रकारे काही तरतूदच केलेली नाही. पूर्वीचं जे होतं आपल्या इथं इंडियन पिनल कोड, त्यामध्ये काय होतं, सेक्शन 375 यामध्ये काय करण्यात आलेली होती, बलात्कारासंबंधी काहीतरी तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. त्या संदर्भातली सेम तरतूद इथं सेक्शन 63 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजेच थोडक्यात विवाह अंतर्गत बलात्कारी संकल्पना यामध्ये नमूद करण्यात आलेली नाही. म्हणजेच तुम्हाला यामध्ये काय दिसतंय तर 18 पेक्षा वय जर पतीचं जास्त आहे आणि त्यानं विवाह अंतर्गत आपल्या पत्नीशी जर जबरदस्तीनं संबंध ठेवले तर त्याला आपण बलात्काराच्या व्याख्येत घेत नाही. व भारतीय समाजामध्ये अशा प्रकारचे जे कृत्य आहेत ती मोठ्या प्रमाणावर होत असतील आणि त्याला तुम्ही कायदेशीरच आयाम काही ठेवला नाही तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला दिसतंय की चंद्रचूड न्यायमूर्ती जे आपले सरन्यायाधीश होते, आता बदलले, तर त्यांच्या पुढे हा खटला मांडण्यात आलेला होता. आणि असा खटला मांडण्यात आल्यानंतर चंद्रचूड यांनी सांगितलं की बाबा, केंद्र सरकारची या संदर्भात काय भूमिका आहे यासाठी तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा. आता ते आपण खाली बघूया की नक्की काय विषय. पण त्याच्या आधी आपलं लक्षात आलं पाहिजे की आपल्या देशामध्ये हा विषय किती गंभीर आहे. आता हा कसं कळणार आपल्याला गंभीर किती आहे तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण, महत्वाचं सर्वेक्षण आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण. या सर्वेक्षणातनं काहीतरी माहिती पुढे आलेली आहे. एक म्हणजे असे जेव्हा संवेदनशील विषय येतात तेव्हा अशा विषयाबाबत स्त्रिया मुक्तपणे काय होत नाहीत, व्यक्त होत नाहीत. मात्र ही बाब असून सुद्धा काही स्त्रिया व्यक्त झालेल्या आहेत आणि त्यांनी काहीतरी आपली मतं नोंदवलेली आहेत. काय नोंदवली आहेत बघा. जर या अभ्यासक्रमामध्ये म्हणलंय, काय म्हणलंय सर्वेक्षणामध्ये, 18 ते 49 या वयोगटातील महिलांशी बोललाय हा सर्वेतले जे लोक असतील. त्यातनं काय कळालंय तर 1/3 महिलांनी सांगितलंय की पतीकडून त्यांना कधी ना कधी शारीरिक आणि लैंगिक हिंसाचाराला सामोरं जावं लागलंय. 1/3 म्हणजे जवळपास 33% महिलांनी आपलं मत हे नोंदवलेलं आहे. विशेष म्हणजे काय आहे, हा आकडा अजून पण जास्त असू शकतो, कारण विषय काय, संवेदनशील अशा प्रकारचा विषय आहे आणि महिला त्यामुळे पूर्णपणे व्यक्त झालेच असतील असं नाही. म्हणजे ही आकडेवारी कदाचित जास्त असू शकते. बघा किती गंभीर मुद्दा आहे. तर सर्वोच्च न्यायालयानं आधी या संदर्भात काय भाष्य केलंय का, काय केलंय का बघा. गंभीर आहे बघा. 2018 मध्ये अमुक खटला आहे. काय खटल्याचं नाव आहे, जोसेफ शाईन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. या खटल्यात सर्वोच्च न्यायालय म्हणते की पती आणि पत्नी हे काय एकच मानले जातात भारतीय समाजामध्ये.
म्हणजेच काय तुम्हाला दिसतंय, स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारलेलं आहे या निकालांमुळं. 2018 मध्ये हा जो निकाल आला, या निकालामुळं लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी एक आहेत. म्हणजे तुम्हाला यातनं काय टेक अवे दिसतोय, या निर्णयामुळे काय झालं की पत्नीचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते यामुळं नकारलं गेलं. म्हणजे स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व नकारलं गेलं. 2 नंबरचा पॉइंट काय तर 2017 मध्ये पुट्टास्वामी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं 21 अंतर्गत खाजगीपणाच्या हक्काचे अर्थन्वयन करताना प्रत्येक व्यक्तीचा आपल्या शरीरावर असणारा हक्क अधोरेखित केलेला आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो राईट टू बॉडी. माझ्या शरीरावर माझा हक्क आहे, तो हक्क इतरांना देता येणार नाही, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणले, राईट टू ओन बॉडी. माझ्या शरीरावर माझा हक्क आहे. आता तुम्ही 2 वाक्य ही वाचली, यामध्ये परस्पर विरोध दिसतोय. 18ला काय म्हणले सर्वोच्च न्यायालयानं, लग्न झाल्यानंतर पती पत्नी एकच आहे. मात्र 17 मध्ये जो खटला आहे, केस पुट्टास्वामी खटला, त्यामध्ये 21 अंतर्गत खाजगीपणाचा हक्क अर्थन्वयित केलाय. आणि खाजगीपणामध्ये आपण इंटरप्रिटेशन काय करू शकतो, राईट टू ओन बॉडी, म्हणजे माझ्या शरीरावर माझा हक्क आहे. तिसरं, ऋषिकेश साहू विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटक या खटल्यामध्ये विवाह अंतर्गत बलात्कार झाला असल्यास पुरुषावर खटला चालवण्यास परवानगी देण्यात यावी असा निकाल दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ह्याला पुढे स्थगिती दिली. म्हणजे एक पाऊल पुढे टाकलेलं होतं उच्च न्यायालयानं वर्मा समितीच्या शिफारसींचा आधार घेऊन, मात्र सर्वोच्च न्यायालयाला यामुळे स्थगिती. त्यामुळे आता लीगल कायदेशीर स्थिती काय आहे तर विवाह अंतर्गत बलात्कार ही संकल्पना कायदेशीर पातळीवर मान्य नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही बाब शेवटी अधोरेखित केलेली आहे. यातल्या 3 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत की खटल्यामध्ये बाबा सर्वोच्च न्यायालयाने कसं भाष्य केलेलं आहे. त्याच्या आधी आपण बघितलं की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये गंभीर अशी आकडेवारी समोर आलेली आहे. म्हणून जेव्हा एखादा कायदा करायचा असतो, एखादं धोरण तयार करायचं असतो, तेव्हा आपण काय करतो, इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी, ज्याला आपण म्हणतो की हा पुरावा आहे, या पुराव्याच्या आधारावर आम्ही काहीतरी धोरण तयार करतोय. आणि म्हणून ही बाब जर आपण लक्षात घेतली तर विवाह अंतर्गत बलात्कारासंबंधी आपल्याकडे काहीतरी तरतुदी कायदेशीर असल्या पाहिजेत, ही गरज यातनं आपल्याला समजते. आता यातनं अजून एक दुसरा मुद्दा यातनं तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की 17 साली जो केस पुट्टास्वामी खटला जो झाला, त्यामध्ये खाजगीपणाचा हक्क मान्य करण्यात आला. हा हक्क अनुच्छेद 21 अंतर्गत मान्य करण्यात आला. मग अशा प्रकारे थेट तरतूद नसताना सुद्धा त्यामध्ये खाजगीपणाचा हक्क जर अर्थन्वयित केला असेल तर त्यातनं तुम्हाला एक संकल्पना पुढे येते, ती तुम्हाला समजली पाहिजे. ती म्हणजे क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण म्हणतो की राज्यघटनेचं सर्जनशील अर्थन्वयन. राज्यघटनेचं सर्जनशील अर्थन्वयन शब्द लक्षात घ्या. सर्जनशील ज्याला आपण म्हणतो, सर्जनशील म्हणजे काय, ओरिजिनली त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला म्हणण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयानं त्याचं इंटरप्रिटेशन अशा प्रकारे केलंय की त्यामुळं त्यामध्ये तो हक्क त्यांनी काय केला, त्या अर्थाचं इंटरप्रिटेशन केलंय. लक्षात घ्या, अनुच्छेद 21 मध्ये अशा प्रकारची तरतूद नाहीये, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याचं इंटरप्रिटेशन केलं. हा तुम्हाला यातनं घ्यायचा टेक पॉइंट आहे, टेक अवे. आतापर्यंत आपण एवढ्या गोष्टी बघितल्या. इंडियन पिनल कोड, त्याच्यानंतर न्यायसंहिता, त्यामध्ये डायरेक्ट तरतूद नाहीये आणि म्हणून तो विषय आता चर्चेत आहे. त्यानंतर फॅमिली हेल्थ सर्वेक्षण बाबत आपण काही गोष्टी बघितल्या. सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आपण या अनुषंगाने काही बघितले. आता ह्याच्या दुसरी बाजू जी ह्याच्या संदर्भात आहे ती म्हणजे विवाह अंतर्गत बलात्कार ही संकल्पना आपल्या इथं नाहीये. मग नाहीये तर ठीक आहे, मग इतर कोणते मार्ग आहेत की ज्याचा अवलंब करणं शक्य आहे. बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, जो तुम्हाला माहिती आहे 2005 सालीच करण्यात आलाय. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा किंवा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा. आता हे जे हे आहेत जे काय म्हणतात की बाबा ठीक आहे, विवाह अंतर्गत बलात्कारासाठी तरतूद नाहीये, मात्र या कायद्याचा आधार घेत स्त्रिया काय करू शकतात, घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे बाबा संबंधित पतीकडून काहीतरी अत्याचार होत आहे तर तुम्हाला त्या लग्न संस्थेतून काय करायचंय, बाहेर पडण्याची ऑलरेडी तरतूद आहे. त्यामुळे वेगळा कायदा करायची गरज नाही. मात्र ही झाली एक बाजू. मात्र यातलं काय तुम्हाला दिसतंय, ठीक आहे हा कायदा आम्हाला मान्य आहे, मात्र यामुळं काय होणार आहे की यामुळं विवाह अंतर्गत बलात्कार मान्य न केल्यामुळं अनुच्छेद 14चा भंग होणार आहे. तो कसा होणार आहे, कारण यामुळं आपण काय केलं, विवाहित स्त्री आणि अविवाहित स्त्री
यांच्यातील हक्कांमध्ये तफावत निर्माण केली. म्हणजे लग्न झालंय तर तुम्हाला अनुच्छेद 14चा उपभोग घेता येणार नाही, कारण इथं आपण ही संकल्पनाच मान्य केलेली नाही विवाहांतर्गत बलात्कार. मात्र एखादी अविवाहित स्त्री आहे तर तिला या हक्काचा काय करतो 14चा उपभोग घेता येऊ शकतो. मात्र म्हणून तुम्हाला काय कळते, जरी ही तरतूद असली तरी मात्र आर्टिकल 14चा यामध्ये काय होतोय, भंग होतोय. आता पुढं म्हणूनच नवीन संकल्पना तुमच्या समोर आली, भरीव समता, ज्याला आपण म्हणतो सबस्टॅन्शियल इक्वॅलिटी किंवा इक्विटी प्रस्थापित करण्यासाठी विवाहांतर्गत बलात्कार मान्य करण्यात यावी असा दावा किंवा अशी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे. आता म्हणून हा सगळा खटला दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले, बाबा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही या ठिकाणी सांगा. तर या संदर्भामध्ये काय सांगितलं केंद्र सरकारनं, भारतीय समाजाची परिस्थिती लक्षात घेता ही संकल्पना लागू करणं शक्य नाही आणि ही संकल्पना जर आपण लागू केली तर भारतीय विवाह संस्था धोक्यात येईल असे मत सरकारने व्यक्त केलेले आहे. आता ह्याच्याविषयी आता काय निर्णय होतोय हे पुढे बघणं उत्सुकतेचं ठरेल. मात्र सद्यस्थिती अशी आहे की भारतीय समाजामध्ये विवाहाअंतर्गत बलात्कार ही संकल्पना मान्य केली जात नाही. पूर्वी आयपीसी मध्ये सेक्शन 375 मध्ये देखील मान्य करण्यात आली नव्हती आणि न्याय संहितेमध्ये नवीन जी आता इम्प्लिमेंट होती त्यामध्ये देखील ही संकल्पना मान्य करण्यात आली नाही. तथ्यात्मक गोष्टी तुम्हाला कळतायत की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 मध्ये खूप गंभीर बाबी समोर आल्यात. 1/3 स्त्रियांनी नोंदवल्यात काही बाबी की आमच्यावर कधी ना कधी आमच्या या कार्यकाळामध्ये अत्याचार झालेला आहे. मग अशी स्थिती असताना आपण ही संकल्पना इम्प्लिमेंट केली पाहिजे का? करायची असेल तर त्यामध्ये प्रॅक्टिकल अडचणी काय होतील असं तुम्हाला वाटतं? या अनुषंगानं तुम्ही थोडं काय करा, या ठिकाणी ब्रेन स्टॉर्मिंग करणं आवश्यक आहे. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, थोडंसं अधिक आयामानं अधिक हेनं विचार करणं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या बाबी तुम्हाला यातनं कळायला पाहिजे. आता त्याच्या नंतरचा हा GS1चा आपण एक टॉपिक बघितल्यानंतर GS2 मधला एखादा टॉपिक आपण आज बघूया आणि तो म्हणजे माहितीच्या हक्कांचे उल्लंघन. माहितीच्या हक्कांचे उल्लंघन आणि समीक्षात्मक आढावा. तुम्हाला माहितीये की माहितीचा अधिकार हा 2005 मध्ये काहीतरी संमत करण्यात आला. याचा उद्देश काय, तर नागरिकांचं सक्षमीकरण करायचं आहे, सार्वजनिक सेवा पुरवठ्यातील भ्रष्टाचार रोखायचा आहे, नागरिकांना आधारभूत सुविधांचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, यासाठी ही हा कायदा महत्वपूर्ण आहे. थोडक्यात माहितीचा कायदा का करण्यात आलाय की पारदर्शकता टिकवण्यासाठी, प्रशासनाचा कारभार योग्य रीतीने चालण्यासाठी, नागरिकांना सेवांचा पुरवठा होण्यासाठी माहितीचा अधिकार महत्वपूर्ण आहे. हा 2005 साली करण्यात आलेला आहे. यातनं तुम्हाला एवढं कळा. आता पुढची गोष्ट, चर्चा काय? चर्चा अशी आहे की आता की जे केंद्रीय माहिती आयोग जो आहे, या केंद्रीय माहिती आयोगापैकी 8 जागा या सध्या रिक्त आहेत. त्यामुळे विषय चर्चेत आहे आणि हे सगळी सगळी पूर्ण गेले कुठं? ही सगळी गोष्ट गेली पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयानं आता विचारणा केली आहे की बाबा तुम्ही जागा का भरत नाहीये. बघा, केंद्रीय पातळीवर केंद्रीय माहिती आयोगाच्या 11 पैकी 8 जागा रिक्त आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी आदेश दिले असले तरी याची पूर्तता केलेली नाही. आता सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केलाय, सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले, म्हणजेच इथं आपण याला म्हणू शकतो सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला, म्हणजेच इथला कुठल्या तत्वाचा अवलंब करण्यात आला? कुठल्या तत्वाचा अवलंब करण्यात आला? न्यायालयीन सक्रियता. न्यायालयीन सक्रियता नवीन कन्सेप्ट तुमच्या पुढे आली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आता ही न्यायालयीन सक्रियता कधी पिक्चर मध्ये येते? जेव्हा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आपलं काम नीट करत नाही, तेव्हा नाईलाजानं न्याय मंडळाला एंट्री करावी लागते, हस्तक्षेप करावा लागतो. जसं याचं बेसिक कुठपर्यंत जायचं, शासनाची 3 अंग आहे, कार्यकारी मंडळ आहे, कायदेकारी मंडळ आहे आणि तुम्हाला दिसतंय की न्याय मंडळ आहे. मग कोणत्या जरी शाखेनं चुकीचं वर्तन केलं, अयोग्य वर्तन केलं किंवा आपलं काम नीट केलंच नाही तर दुसरी शाखा काय करते? नियंत्रणाला
येते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अजून त्यातनं दोन सिद्धांत समजतात. एक म्हणजे सत्ता विभाजनाचा सिद्धांत. काय कळतो? सत्ता विभाजनाचं, सत्तेचं विभाजन. कार्यकारी मंडळाचं सत्ता वेगळी, कायदे मंडळाची सत्ता वेगळी, न्याय मंडळाची सत्ता वेगळी. सत्ता विभाजन. आणि दुसरी संकल्पना ती म्हणजे नियंत्रण आणि संतुलन. त्याला आपण म्हणतो चेक अँड बॅलन्स. चेक अँड बॅलन्स, नियंत्रण आणि संतुलन, याचा अर्थ असा आहे की एकानं चुकीचं वर्तन केलं तर दुसरं काय येते, लगेच दुसऱ्या शाखेची एंट्री होते. जसं इथं न्यायालयाची झाली. 11 पैकी 8 जागा रिक्त आहेत. चांगली गोष्ट आहे का? नाही. 11च्या 11 जागा भरणं आवश्यक आहे आणि म्हणून न्यायालयानं हस्तक्षेप केलाय. दुसरी गोष्ट, आता हा आयोग एवढा का महत्वाचा आहे? माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी नीट जमिनी पातळीवर नीट होण्यासाठी यांची जी स्ट्रेंथ आहे ही पूर्णपणे काम करणं आवश्यक आहे, म्हणून ते महत्वाचे आहे. इथला दुसरा महत्वाचा काय डेटा आहे तर केंद्रीय पातळीवर 4 लाख अपील जवळपास पेंडिंग आहे. 4 लाख. आणि अशी परिस्थिती गंभीर आहे आणि तुमच्या 8 जागा रिक्त आहेत आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करायला लागला. बर, ही तर गोष्ट आहेच. तिसरा मुद्दा अजून तुम्हाला दिसतोय की केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यावरचे जे सदस्य आहेत ते निवृत्त शासकीय अधिकारी असल्यामुळे निष्पक्ष निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. या आयोगानं निष्पक्षपणे काम केलं पाहिजे. मात्र त्याच्यावर जर निवृत्त अधिकारी असतील, म्हणजे पुनर्वसनाचं जर हे माध्यम बनणार असेल तर हा आयोग नीटपणे काम करेल याची काय शाश्वती आहे? म्हणजे सरकार विरोधी एखादी भूमिका घ्यायची असेल तर घेईल का हा आयोग? हा देखील यामुळं प्रश्न आहे. किंवा एखादी माहिती समजा आपण मागवली आणि ती अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि ती जर माहिती जाहीर करायचा आदेश जर यांनी दिला नाही या आयोगानं, तर मग या आयोगाच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह आहे. म्हणून हे असं होऊ नये हा देखील मुद्दा हा आर्टिकल सांगतो. आता दुसरी गोष्ट, आता काहीतरी माहितीचा अधिकार आहे, मग त्याला काहीतरी समजा विलंब झाला, काहीतरी वेळ लागला, अशा वेळी दंडाची तरतूद ऑलरेडी कायद्यामध्ये केलेली आहे. मात्र असं जर आपण बघितलं अनुभवजन्य सगळं, तर आयोगाकडून एवढी कठोर भूमिका कधीच घेतली गेलेली नाही. म्हणजे तरतुदी आहेत मात्र त्या अनुषंगाने घेतलेली भूमिका मात्र तशी तुम्हाला दिसत नाही. हा यात ना तुम्हाला समजण्याचा मुद्दा आहे. त्यानंतर यामध्ये अजून काहीतरी फॅक्ट्स दिलेले आहेत. काय फॅक्ट ही आहे की 2023-24 या वर्षामध्ये एक संस्था आहे सतर्क नागरिक संघटन, ते काय म्हणतात की बाबा भारतातील 19 राज्यांमधील 7 माहिती आयोग हे कार्यरत नाहीत. यामध्ये प्रथमतः तुम्हाला 2 बाबी समजून घेतल्या पाहिजेत. माहिती आयोग जो आहे तो 2 पातळीवरचा आहे. केंद्र सरकारवरचा आहे जो केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य पातळीवर जो कार्य करतो तो म्हणजे राज्य माहिती आयोग. आणि या दोन्ही ठिकाणी काय दिसते तुम्हाला, संस्थात्मक यंत्रणा नीट काम करत नसल्याचं दिसतंय. त्यांनी काहीतरी उदाहरणं सांगितली. तेलंगणा, त्रिपुरा या राज्याची काहीतरी त्यांनी उदाहरणं दिली. बघा, आपण बघितला माहितीचा अधिकार कशामुळे मिळाला, 2005च्या कायद्यामुळं. इथं विषय चर्चेत आहे कारण केंद्रीय माहिती आयोगामध्ये तुम्हाला सदस्य संख्या भरलेली दिसत नाहीये. 8 जागा रिक्त आहेत. त्यानंतर तुम्हाला म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी आदेश दिले. आदेश दिल्यानंतर तुम्हाला ती संकल्पना तुमच्या अभ्यासाशी जोडून दाखवली. कुठली संकल्पना? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्याला आपण न्यायालयीन सक्रियता म्हणतो. ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं की शासनाची 3 अंग आहेत, कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कुठलंही एका अंगाने जर वर्तन नीट केलं नाही तर दुसरं एक अंग काय करतं, हस्तक्षेप करतं. ह्याला तुम्हाला जोडून दाखवलं सत्ता विभाजनाचा सिद्धांत. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी हे जोडून दाखवलं चेक अँड बॅलन्स, ज्याला आपण म्हणतो नियंत्रण आणि संतुलन. बघा, शब्दामध्ये नियंत्रण आणि संतुलन. आता त्याच्या पुढच्या गोष्टी, आता एक त्यातली करंटची न्यूज अशी आहे, करंट म्हणजे आता करंट राहिली नाही, 2019 साली या कायद्यामध्ये काहीतरी दुरुस्ती झाली आणि त्या दुरुस्तीमध्ये काय झालं, पूर्ण अधिकार केंद्र सरकारला गेले. कशाचे? तर सदस्यांचा कार्यकाळ, वेतन आणि पेन्शन याबाबतचे सगळे अधिकार केंद्र सरकारला गेले. म्हणजे तुम्हाला दिसतंय केंद्र सरकारचं पूर्ण नियंत्रण आले. आणि अशा वेळी म्हणून या आयोगाच्या निष्पक्षतेवर काय प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
दुसरी गोष्ट, आता नुकताच चर्चेत असलेला डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत वैयक्तिक माहिती जी आहे त्याला आपण म्हणतो माझी ही वैयक्तिक माहिती आहे, पर्सनल माहिती आहे, ती नाकारण्याचा अधिकार यंत्रणांना देण्यात आलेला आहे. म्हणजे एखादी माहिती कोणती वैयक्तिक स्वरूपाची आहे, अशी वैयक्तिक स्वरूपाची माहिती ही सार्वजनिकरित्या आम्ही खुली करू शकत नाही असं जर यंत्रणा म्हणली तर त्याच्यावर पुन्हा काही उत्तरच नाही. म्हणून आता प्रॉब्लेम काय, जर ती माहिती वैयक्तिक माहिती या अंतर्गत जर त्यांनी कॅटेगराईज केली तर ती सामान्य लोकांना ती माहिती काय जाहीर करता येणार नाही. आता त्यामुळं या कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होऊ शकतो. हा झाला दुसरा. तिसरा मुद्दा तुम्हाला काय सांगितलाय, त्यातला सेक्शन सांगितलाय. कुठला सेक्शन आहे? 8(1)(j हा सेक्शन आहे की यामध्ये वैयक्तिक माहितीची तरतूद वगैरे त्यांनी आता वगळण्यात आले. त्यातनं माहितीच्या हक्काचा सेक्शन 8(1)(j हा त्याला जोडलेला आहे आणि हा जो कायदा आहे तो नवीन करण्यात आलेला आहे. आता या अनुषंगानं दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बघा, हे सेक्शन आहेत आरटीआय कायद्यातले, हे सेक्शन आहेत. सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 5 त्या प्रत्येकातल्या ह्याच्यात तरतुदी आहेत. त्यातला सेक्शन 8 बघा, एक्झेम्पशन फ्रॉम डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे माहिती कुठल्या कुठल्या कारणास्तव नाकारली जाऊ शकते. त्यातलं एक तुम्हाला सांगितलं पर्सनल आहे, पर्सनल ऍक्ट आहे, पर्सनल माहिती आहे. मग ती आम्ही माहिती का द्यावी सार्वजनिकरित्या अशी भूमिका घेतली जाऊ शकते. दुसरी गोष्ट, आपण म्हणू शकतो की भारताचं सार्वभौमत्व, अखंडत्व, सुरक्षितता या गोष्टींशी जर या बाबी जोडलेल्या असतील तरी देखील यंत्रणा ती माहिती नाकारू शकते. या संदर्भात या सगळ्या तरतुदी तुम्हाला सेक्शन 8 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा, तुम्हाला समजतोय का विषय? माहितीचा अधिकार मधले सेक्शन्स आपण बघितले, त्याला आपण थोडंसं पॉलिटिक्सशी पण जोडून बघितलं की नक्की काय ही बाब आहे. याचं एक यश म्हणायचं झालं, यश सांगायचं झालं तर आत्ताचं यश बघा, निवडणूक रोखे योजना रद्द बादल करताना माहितीचा हक्क कसा उपयोग ठरला. जसं आता निवडणूक रोखे योजना जी होती जी रद्द केली कोणी न्यायालयानं निर्णय देऊन, ह्या माहिती सगळ्या कुठनं आल्या की बाबा अमुक अमुक पक्षाला एवढं निधी मिळते, बाबा कोण कुणाला हे करतंय, किंवा बँकांकडून कशा प्रकारे व्यवस्थापन केलं जाते, निवडणूक ह्याच्यामध्ये कुणाला जास्त फंडिंग मिळतं, हे कसं कळालं लोकांना? तर या माहितीच्या अधिकारामुळे कळालं. अर्ज केल्यामुळे ही सगळी माहिती प्राप्त झाली आणि ती माहिती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं शेवटी निवडणूक रोखे योजना रद्द केली. म्हणजे यश जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे निवडणूक रोखे योजना रद्द करण्यामध्ये माहितीच्या अधिकाराचं महत्वपूर्ण योगदान आहे असं तुम्हाला या ठिकाणी शेवटी म्हणता येऊ शकतं. अजून काय महत्वपूर्ण प्रश्न आहेत? आता माहितीचा हक्क जसा निर्माण झाला तसे माहितीचे कार्यकर्ते देखील निर्माण झाले. माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते म्हणजे जे काय करतात जे अधिकारचे माहिती अधिकार कार्यकर्ते माहिती खुली करण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. माहिती खुली करण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. मग अशा ज्या माहिती हक्क कार्यकर्त्यांच्या हत्या, भारतात जवळपास 100 माहिती कार्यकर्त्यांची हत्या नोंदवण्यात आली. मग ही गंभीर बाब आहे. म्हणजेच तुम्हाला दिसतंय की ज्या व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले असतील त्या व्यक्तींकडून अशा प्रकारे माहिती हक्क कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय. मग हे कुणाचा अहवाल आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेचा हा अहवाल. आता या अनुषंगानं जर अशा प्रकारे होत असेल तर तरतूद आहे आपल्या इथं काय, विजल ब्लोअर संरक्षण कायदा. विजल ब्लोअर म्हणजे जी माहिती खुली करतात, ज्याला आपण मराठीत जागल्या हा शब्द वापरतो. जागल्या, जागा आहे बाबा, जागल्या आहे म्हणजे काय, चुकीच्या गोष्टींना थारा न देणारा, माहिती जाहीर करणार, या संदर्भात जागल्या आहे. मात्र कायदा आहे मात्र तुम्हाला दिसतंय की केंद्र सरकारनं काय केलेलं नाही, त्याचे नियम तयार केलेले नाहीत आणि नियम तयार केलेले नाहीत म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी काय होत नाही. एखादा कायदा संमत झाला म्हणजे त्याची अंमलबजावणी चालू झाली असं होत नाही. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला रूल्स तयार करावे लागतात आणि हे रूल्स कोण तयार करतं? केंद्र सरकार करतं. आणि रूल्स तयार झाल्यानंतर मग त्या कायद्याची अंमलबजावणी. यातनं पुन्हा थेअरीचा एक नवीन मुद्दा तुम्हाला समजतोय. कायदा संमत कोण करतं? कायदे मंडळ करतं. म्हणजे लगेच कायदा इम्प्लिमेंट होत नाही. तर तो कायदा कशा प्रकारे इम्प्लिमेंट केला पाहिजे खालच्या कार्यकारी यंत्रणेनं, या संदर्भात केंद्र सरकार, ज्याला आपण कार्यकारी शासन म्हणतो, ते काहीतरी नियम तयार करत असतं. आणि म्हणून असे नियम तयार न केल्यामुळं
तुम्हाला काय दिसतंय, या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. आता ह्याला जोडूनच दुसरा एक मुद्दा येतोय तुमच्या थेअरीचा, तो म्हणजे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. सबऑर्डिनेट लेजिस्लेशन ज्याला आपण म्हणतो प्रदत्त विधिनियम. कायदा झाल्यानंतर जे रूल्स तयार केले जातात अंमलबजावणीसाठी त्यालाच काय म्हणतात, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. मराठीत अवघड आणि थोडा जड शब्द आहे, प्रदत्त विधिनियम. ठीक आहे. बघा, आपण एक GS1 चा टॉपिक बघितला, त्यानंतर आपण GS2 चा टॉपिक बघितला. आता आपण त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्या सेक्शन मधले काहीतरी आपण टॉपिक बघूया. आता तुम्ही तुमच्या पेपर क्रमांक 2 मध्ये GS2 मध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात येत असेल की पॉलिटी आहे. पॉलिटी म्हणजे तुम्हाला लक्षवेगानं कळत असेल. मात्र त्याच्या जोडीला तुम्हाला मेन्स मध्ये सामाजिक न्याय नावाचा विषय, त्यानंतर आरोग्य नावाचा विषय, शिक्षण आहे, गव्हर्नन्स आहे, ई गव्हर्नन्स आहे, आणि आरोग्य आणि शिक्षण या बाबतीमध्ये आपल्याला आज फोकस करायचा आहे. आणि त्यातला जो महत्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहे तो म्हणजे मानसिक स्थिती आणि भौतिक जग. आता हा जो टॉपिक आहे हा आरोग्याशी जोडता येतो आपल्याला. आरोग्याशी जोडला म्हणजे GS2 शी जोडला, मात्र त्याचबरोबर तुम्हाला हा टॉपिक GS4 शी देखील जोडता येतो. GS4 शी आता कसा तो तुम्हाला मी खाली सांगणार आहे. GS4 शी कसा जोडता येतो, मानसिक स्थिती, भौतिक जग, त्याच्यानंतर कार्य संस्कृती, वर्क कल्चर, त्यानंतर सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये काय चालू आहे त्या अनुषंगानं, भौतिक जग म्हणजे काय, अभौतिक जग म्हणजे काय, जगायचं कसं हा प्रश्न आहे, नैतिक प्रश्न आहे, म्हणून तो GS4 मध्ये जातो. आता चर्चा काय, मानसिक आरोग्य दिन म्हणून आपण करतोय. आणि जसं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं की कामाच्या तणावातून एका महिलेनं काय केलेली, आत्महत्या केलेली. त्यामुळे तो विषय चर्चेत आलाय. कशाचा, मानसिक आरोग्याचा. जेव्हा असे विषय येतात चर्चेमध्ये तेव्हा तुम्हाला एकतर त्यातले आयाम समजून घेतले पाहिजेत आणि त्यातले काही डेटा समजून घेतला पाहिजे. आता डेटा काय आहे, संस्था ही बघा, ही संस्था सतत चर्चेत असते, लॅन्डसेट नावाची. हिने निरीक्षण नोंदवलंय की काय, की भारतामध्ये साधारण तुम्ही दिसतंय की 19.7 कोटी एवढी लोकसंख्या नैराश्य, भीती आणि ड्रग्सचा वापर या बाबींनी ग्रासलेली आहे. यापैकी एका कुठल्या तरी, नैराश्य डिप्रेशन म्हणतो आपण त्याला. भीती वाटते बघा, अनामिक भीती वाटते, उगाचच भीती वाटते. त्यामुळं तुम्हाला ही संख्या प्रचंड दिसते बघ, ही काही छोटी मोठी संख्या नाहीये. त्यामुळे विषय खूप गंभीर आहे. बघा आपल्या इथं हे आता आर्टिकल म्हणतोय, हे आर्टिकल द हिंदू या वृत्तपत्रातलं आर्टिकल आहे. द हिंदू या वृत्तपत्रात आलेल्या आर्टिकल नुसार जो काही तज्ञ व्यक्ती आहे त्यानं काहीतरी मुद्दे मांडले, ते आपण तुमच्यासाठी क्रक्स म्हणून इथं घेऊन आलो. आर्थिक वृद्धी झाली, सगळं बरोबर आहे. रोजगार वाढला, हे सगळं बरोबर आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारली, मध्यम वर्ग उदयास आला, हे पण बरोबर आहे. त्यामुळे काय झाली, समाजात मोबिलिटी वाढली. मोबिलिटी म्हणजे काय, आज ही व्यक्ती या स्तरामध्ये होती, उद्या या स्तरात गेली. आर्थिक स्तर वाढला. आधी कनिष्ठ स्तरात होती, आता मध्यम म्हणजे मध्यम वर्गात गेली. मध्यम वर्गातली व्यक्ती उच्च स्तरावर गेली. आर्थिक ह्याच्या बाबतीतली मोबिलिटी, नवीन शब्द आला, मोबिलिटी. समाजातली मोबिलिटी तुम्हाला वाढलेली दिसते. त्यानंतर आता याबरोबर सगळं झालं, वृद्धी वाढली, सगळं झालं, रोजगार मिळाले, मोबिलिटी वाढली. मात्र वैयक्तिक अपेक्षा पण स्वतःच्या काय झाल्या या ठिकाणी वाढल्या, सामाजिक दबाव वाढलाय, अपेक्षा वाढल्या. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं, याचा अर्थ काय या 3 वाक्याचा, भारतीय समाज हा भौतिकवादाकडे ढकलत गेलेला तुम्हाला दिसतो. भौतिकवाद नवीन शब्द आला. भौतिकवाद म्हणजे काय, आर्थिक गोष्टींना प्राधान्य, आर्थिक बाबींनाच सगळीकडं काय सर्वस्व मानायचं, सगळ्यात श्रेष्ठ मानायचं. म्हणूनच या ठिकाणी आर्टिकल काय म्हणते, ही मोबिलिटी आली ही समाजामध्ये, ती फक्त तुम्ही कशावर जज करताय, भौतिक किंवा आर्थिक निकषांवर जज करताय. मग हे फक्त एकाच आयामावर भर दिल्यामुळं तुम्हाला काय होतं, या समस्या निर्माण होत आहे.
असं हे आर्टिकल म्हणतोय. बघा, आता तुम्हाला भौतिक संपन्नता आली, तुमची भौतिक मोबिलिटी वाढली, एका स्तरातून तुम्ही वरच्या स्तरावर घेतला, खालच्या स्तरावर होता तुम्ही मध्यम वर्ग झाला, मध्यम वर्गाचा तुम्ही उच्च स्तरामध्ये गेला. मात्र हे लोक काय झाले, आपल्या समुदायापासून विलग झाले, ज्याला एक सुंदर मराठी शब्द आहे, ती म्हणजे परात्मतेची भावना. परात्मतेची भावना म्हणजे काय, समाजापासून माणूस तुटला गेला, ज्याला अजून एक शब्द आहे की समुदायवादाची हानी झाली. अजून एक शब्द आहे त्याला, समुदायवादाची हानी झाली. व्यक्तिवाद त्यामुळे वाढला, भौतिकवादामुळे व्यक्तिवादाला प्रोत्साहन मिळालं, मात्र समुदायापासून व्यक्ती तुटत गेला. आपण कशाविषयी बोलतोय, मानसिक आरोग्य का बिघडते लोकांचं याविषयीचं हे विश्लेषण. दुसरं थोडस, आता तुम्हाला म्हणलं की हा विषय तुम्हाला इथिक्सला पण जोडता येईल का, लोकांना सगळं हे आर्थिक गोष्टी, आर्थिक संपन्नता आली, मात्र अस्तित्वाविषयीचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, एक्झिस्टेन्शियल क्रायसिस, की बाबा मी हे काम काय करतोय, मी हे सकाळी उठतोय, काम करतोय, रात्री झोपतोय, खातोय, पितोय, झालं, हाच माझा जीवनाचा उद्देश आहे का? म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश काय? सकाळी उठलं, कोडिंग केली, संध्याकाळी जेवण झालं, झोपलं, सकाळी उठलं, पुन्हा कामाला गेलं, पुन्हा कम्प्युटरवर कोडिंग केली, पुन्हा संध्याकाळी घरी आलं. त्यामुळं हे काय दिसतंय तुम्हाला, लोकांना स्वतःच्या अस्तित्वावर काय झालंय प्रश्न. म्हणून तो GS4शी संबंधित आहे असं तुम्हाला मगाशी मी म्हणलं. बघा आता हे जी सगळी गोष्ट आहे अस्तित्वाचा विषयीचा, तो जुन्या काळापासून, सॉक्रेटिस पासून, अरिस्टॉटल पासून लोकांनी काहीतरी जीवनाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला, की जीवन म्हणजे काय, कुठलं जीवन जगणं म्हणजे चांगलं जीवन आहे, या संदर्भातील हे काय यात, म्हणजे थोडक्यात काय, सद्गुणी जीवन म्हणजे काय याविषयीची निश्चिती नसणं, हे सद्गुणी जीवनाविषयीच काय म्हणजे काय, सद्गुणी जीवन म्हणजे काय याच्याविषयी संभ्रमावस्था असणं, ह्याच्याबाबत आपलं मत निश्चित न करता येणं, हे देखील एक मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारण आहे. यालाच आपण थोडक्यात म्हणू उपभोगवाद भारतात वाढलाय, भारतात ग्राहकवाद मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि त्यामुळं अस्तित्वाविषयीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा अगदी असंच आहे असं नाही, हा आपण एक काय बघतोय, दृष्टिकोन आहे, अप्रोच. हे जे आर्टिकल लिहिलं गेलेलं आहे त्या संदर्भात काहीतरी अप्रोच आपण बघतोय. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं. आता पुढं म्हणजेच तुम्हाला काय दिसते की मोठं सुबत्ता आहे, मोठे पॅकेजेस आहेत, पण लोक काय, लोकांच्या जीवनात आनंद नाही, समाधान नाही, आणि त्यामुळे मानसिक समस्या निर्माण होतात. थोडक्यात जीवन का आणि कशासाठी जगायचं असे प्रश्न लोकांना समकालीन परिस्थितीत पडतात. आता हे झालं सगळं, आर्थिक स्थिती सगळं चांगली आहे, हे बरोबर आहे, त्याच्यामुळे डिप्रेशन आलं, बरोबर आहे. ह्यातली दुसरी बाजू, आता काही लोकांची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून त्यांना डिप्रेशन, ज्यांची चांगली आहे त्यांना डिप्रेशन आहे. कशामुळं, जगायचं काय, कसं जगायचं, आनंद जीवन म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, तोचपणा आलाय आयुष्यामध्ये, जीवनामध्ये काय वेगळं पण नाहीये. ही एक बाजू आपण आता बघितली. दुसरी बाजू काय, काही लोकांना या आर्थिक समस्या पासून देखील काय सुटका मिळवता आलेली नाही, म्हणजे उद्या खायचा प्यायचा प्रश्न आहे, आणि त्यामुळे देखील काय दिसते तुम्हाला, नैराश्य आलेलं यामध्ये दिसते. मग बेरोजगारीमुळं येतं का, नैराश्य येतं, अत्यल्प उत्पन्नामुळे पण येतं, कौटुंबिक ताणतणावांमुळे देखील तुम्हाला येतं. म्हणजे दोन्ही बाजू, आर्थिक स्थिती चांगली आहे, उपभोगवाद आहे, सगळं आहे, भौतिक स्थिती उत्तम आहे, तरी पण डिप्रेशन आहे, आणि मानसिक स्थिती खालावली आहे, आणि आर्थिक स्थिती चांगली नाहीये तरी देखील काय दिसते तुम्हाला, डिप्रेशन. बघा दोन्ही बाजू आहेत. आता मागच्या वेळी आपण बघितलं काय या गोष्टी, काय कार्य संस्कृती, वर्क कल्चरमुळं एक ते स्पर्धा होती ती आपण मागच्या वेळी बघितली. आता परत इथिक्स येतं इथं. मॅक्स वेबर हा विचारवंत आहे, तो काय म्हणतो की व्यावसायिक कार्यक्षमता ही नैतिक मूल्यांशी जोडलेली असते. व्यावसायिक कार्यक्षमता नैतिक मूल्यांची जोडलेली असते. इथिक्सचा भाग म्हणजे त्याला आपण कशाशी जोडू शकतो, व्यावसायिक इथिक्स, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोफेशनल इथिक्स, मराठीत त्याला म्हणू शकतो व्यावसायिक नीतिमत्ता किंवा नैतिकता. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काय कळालं, यामध्ये तुम्हाला आपण मानसिक आरोग्याविषयी बघितलं, मानसिक आरोग्याचा डेटा बघितला, लॅन्सेटचा डेटा बघितला. आर्टिकलमध्ये युक्तिवाद केला होता की आर्थिक स्थिती चांगली आहे पण तरी पण डिप्रेशन येते, काय येते त्याचा आपण काही मुद्दे बघितले.
पेपर 4शी पण जोडता येतं. सद्गुणी जीवन म्हणजे काय, जीवन कसं जगायचं, आनंद म्हणजे काय, समाधान म्हणजे काय, याविषयीच लोकांना प्रश्न पडलेत. ही एक बाजू. दुसरी बाजू, या गोष्टी पण काही लोकांकडे नाही आहेत. म्हणजे उद्याचं खायचा प्यायचा प्रश्न आहे, उत्पन्न कमी आहे, बेरोजगारी आहे, त्यामुळे देखील डिप्रेशन आहे. दृष्टिकोन क्रमांक 1, दृष्टिकोन क्रमांक 2 हे आपण बघितलं. आता पुढील दिशा. पुढील दिशा म्हणजे तुमचा निष्कर्ष काय. मनुष्य हा विवेकी प्राणी आहे, तो सामाजिक प्राणी आहे, तो राजकीय प्राणी आहे. याचे भान समकालीन संदर्भात व्यक्तीला, समाजाला, देशाला असणं काळाची गरज आहे. मग हे तुम्हाला इथं सांगितलं की कंटेंट पेपर क्रमांक 4ला पण आपण इथिक्स विषयाशी पण जोडू शकतो. आणि जो मानसिक आरोग्याचा विषय आहे तो तुम्हाला पेपर क्रमांक 2 मध्ये आरोग्य जो घटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो जोडता येतो. आता हा टॉपिक आपण इथं थांबूया. बघा तुम्हाला लक्षात येतोय का. लोकसंख्येचे व्यवस्थापन, तर हा पण टॉपिक मध्ये न्यूजमध्ये होता. का न्यूजमध्ये होता लोकसंख्येचे व्यवस्थापन हा टॉपिक. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू ते काय म्हणाले की तुम्ही लोकसंख्या नियंत्रणाऐवजी लोकसंख्या व्यवस्थापनावर भर द्या. असं का म्हणलेत ते हे तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की साऊथ मधली जी राज्य आहेत, कुठली आहेत साऊथ मधली, आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे. या राज्यांचं जर तुम्ही लोकसंख्या व्यवस्थापनाचं बघितलं तर त्यामध्ये लोकसंख्या कमी कमी होताना दिसते. म्हणजे या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचं जे धोरण आहे ते यशस्वीपणे राबवलेलं आहे. म्हणजेच दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण यशस्वीपणे राबवलंय. मात्र या तुलनेत, लक्ष द्या, या तुलनेत उत्तरेतील जी राज्य आहेत, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, केरळ आहे, या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचं धोरण नीट अवलंबलेलं नाही. आणि म्हणून तुम्हाला या राज्यामध्ये काय दिसते, लोकसंख्येचा विस्फोट झालाय. मात्र या दक्षिणेकडील राज्यामध्ये लोकसंख्या कमी कमी किंवा आपण म्हणू शकतो की त्याचा टोटल फर्टिलिटी रेट कमी होत चाललेला आहे. म्हणजे तुम्हाला उत्तरेतील राज्य आणि दक्षिणेतील राज्ये असे दोन ह्याच्यामध्ये काय दिसतात, प्रवाह दिसतात. चर्चा काय बघा, नीट बघा. हे सगळं बरोबर आहे, पण चर्चा काय होतीये, का चर्चा होतीये. तुम्हाला माहितीये की आता 2026 ला काय होणार आहे, 2026 ला काय होणार आहे, परिसीमन होणार आहे. परिसीमन होणार आहे म्हणजे की तुम्हाला माहिती आहे की लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. आता किती सदस्य संख्या 545 आहे. ही संख्या वाढणार आहे आणि म्हणून अशी संख्या वाढल्यानंतर जास्त प्रतिनिधित्व साहजिकच कोणाला मिळणार आहे, यांच्या लोकसंख्या जास्त आहे. म्हणून लोकसभेतलं प्रतिनिधित्व उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांना वाढेल आणि तुलनेनं दक्षिणेतील प्रतिनिधित्व कमी होईल अशी भीती या दक्षिणेतील राज्यांच्या राज्यकर्त्यांना आहे. म्हणून तो विषय सध्या चर्चेत आहे. विषय का चर्चेत आहे, लोकसंख्या व्यवस्थापनाचा, हा तुम्हाला कळला पाहिजे. का, प्रतिनिधित्वाचं इम्प्लिकेशन कशावर होणार आहे, शेवटी त्या राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार, जास्त होणार, या गोष्टी या निर्धारित करणार आहेत. मग ते काय म्हणतात दक्षिणेतील राज्य, आम्ही लोकसंख्या व्यवस्थापनाचं धोरण नीट अवलंबलं म्हणजे आमची चूक झाली का, आमचं प्रतिनिधित्व जर कमी होणार असेल मग त्याचा उपयोग काय. म्हणून या अनुषंगानं हा तुम्हाला सतत चर्चेमध्ये असणारा हा विषय तुम्हाला बघायला मिळेल. आता त्या अनुषंगाने एक थिअरीचा दुसरा विषय की माल्थेशियन सिद्धांत काय. हा सिद्धांत काय म्हणतो की अन्नधान्याच्या पुरवठ्यापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर हा अनेक पटीने जास्त असतो. अन्नधान्य पुरवठ्यापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर, आता हा चुकीचा आहे का बरोबर आहे बघूया. काय सांगतो सिद्धांत, लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे तुलनेनं कशापेक्षा, अन्नधान्याच्या वाढीपेक्षा. आता हा सिद्धांत तेव्हा मांडला गेला आणि या सिद्धांताचा आधार घेत अनेक देशांनी आपलं धोरण ठरवलं. मग त्यामध्ये चीन सारखा देश आहे. का, म्हणून चीननं काय केलं, वन चाइल्ड पॉलिसी राबवलेली होती, ती आता रद्द केली त्यांनी. काय बाबा, त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसंख्या वाढत जेवढ्या अनुषंगानं वाढतीये तेवढ्या अनुषंगानं आपलं उत्पादन अन्नधान्याचं वाढणार नाही. मात्र हा सिद्धांत खोटा ठरलेला दिसतो. कसा, उदाहरणार्थ भारताचं घ्या. भारतामध्ये लोकसंख्या वाढतीये मात्र आपण अन्नधान्यामध्ये आता काय स्वयंपूर्ण असा देश आहोत. म्हणून भारताचं इथं उदाहरण दिलं किंवा भारताची वाटचाल कशा प्रकारे झाली या संदर्भात इथं म्हणून काय म्हटलं की भारतानं माल्थेशियन सिद्धांताला काय ठरवले, चुकीचं ठरवलेलं आहे. ही झाली फॅक्ट. यामधनं दुसरं एक गोष्ट टेक अवे घ्यायचं आहे
की या सिद्धांताचा आधार घेऊन अनेक देशांनी आपलं धोरण ठरवलं, ज्याला आपण म्हणतो इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी. ज्याला आपण म्हणतो इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी. इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी म्हणजे काय? पुराव्याच्या आधारावर तयार केलेलं एखादं धोरण. म्हणजे आपल्याला एखादं धोरण बनवायचं आहे तर त्याला काहीतरी तथ्य पाहिजेत, काहीतरी डेटा पाहिजे, आणि त्याच्या आधारावर आपण काय करतो? धोरण तयार करतो. मात्र हे काय सपशेल फसलेली केस दिसते. फक्त एक संकल्पना त्या आर्टिकल मध्ये होती म्हणून आपण इथं तिचं त्याविषयी बोललोय आपण. कुठला सिद्धांत? माल्थिशियन सिद्धांत. अन्नधान्याचं उत्पादन वाढत नाही ज्या तुलनेत लोकसंख्येचा दर हा वाढत असतो. एवढंच त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्याच्या आधी आपण चंद्रबाबू नायडूंनी लोकसंख्या व्यवस्थापनाविषयी का भाष्य केलं ते बघितलं. त्याचं परिसीमनाशी कसं कनेक्शन आहे त्याविषयी आपण बघितलं. भारताची वाटचाल बघितली. आणि इथं काय म्हणलंय? भारतीय लोकसंख्या आणि डेमोक्रॅटिक डिव्हिडंड, ज्याला आपण लोकसंख्या लाभांश म्हणतो. आता सरासरी वय आपलं एवढं आहे भारताचं, म्हणजे भारत हा तुम्हाला दिसतोय की तुलनेनं यंग अशा प्रकारचा देश आहे. आणि 2055 पर्यंत आपल्याला ही लाभांशाची खिडकीचा लाभ आपल्याला घेता येईल. शब्द बघा, लाभांशाची खिडकी, कीवर्ड लाभांशाची खिडकी, किंवा डेमोक्रॅटिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो लोकसंख्या लाभांश. असं तुम्हाला दिसतंय की भारतामधली लोकसंख्या ही काय यंग स्वरूपाची आहे, त्याला आपण म्हणतो तरुण स्वरूपाची आहे. अशा तरुण लोकसंख्येकडं कौशल्य पाहिजे, आणि कौशल्य असेल तर आपल्याला त्याला काय तयार करता येईल? लाभांश तयार करता येईल. मात्र अशा लोकसंख्येकडं जर लाभांश नसेल तर त्याचं रूपांतरण कशामध्ये होईल? डिझास्टरमध्ये. डिझास्टर म्हणजे लोकसंख्या लाभांशाचं रूपांतरण कसं होईल? लोकसंख्या डिझास्टर, म्हणजे त्याला आपण म्हणून डेमोग्राफिक डिझास्टर. म्हणून असा यातनं प्रश्न पण तयार होतो. व्हॉट डू यू मीन बाय डेमोग्राफिक डिव्हिडंड अँड डेमोग्राफिक डिझास्टर? डिझास्टर कधी होणार? त्या मानव संसाधनाकडं कौशल्य नाही, रोजगार नाही, अशा मानव संसाधनाचा उपयोग काय? काहीच नाही. आणि म्हणून तुम्हाला यातनं दोन संकल्पना कळाल्या, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय आणि डेमोग्राफिक डिझास्टर म्हणजे काय. ठीक आहे, आता पुढं जसं आता मगाशी आपण बघितलं, काय बघितलं? दक्षिणेतील राज्यांवर हा दर कमी झाल्याचा काय परिणाम होऊ शकतो? दर कुठला? टोटल फर्टिलिटी रेट. म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय? उदाहरणार्थ काय टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे तुम्हाला जनन दर कमी झालेला दिसतोय, आणि जनन दर कमी झाला तर लोकसंख्या कमी होणार आहे. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, राज्यांचं प्रतिनिधित्व यामुळे काय होणार आहे? कमी होणार आहे. आता प्रतिनिधित्व कमी झालं, राज्यांची लोकसंख्या अधिक असल्यास संसाधनाचं वितरण उत्तरेकडील राज्यांना मोठ्या प्रमाणावर आणि दक्षिणेतील राज्यांना कमी प्रमाणात होणार अशी स्थिती आहे. तुम्ही या अनुषंगाने पुन्हा वित्त आयोगाचा मुद्दा चर्चित होतो. वित्त आयोग जो आर्टिकल 280 नुसार स्थापन केला जातो, हा वित्त आयोग काय करतो की केंद्र सरकारकडे जो महसूल होतो त्या महसुलाचं हस्तांतरण राज्यांना करण्यासंदर्भात शिफारसी करतो. मग ते हस्तांतरण करण्यासंदर्भामध्ये काहीतरी क्रायटेरिया निश्चित करावे लागतात. मग हे क्रायटेरिया कोण ठरवतं? हे वित्त आयोग ठरवतो. आणि या क्रायटेरिया मधला एक क्रायटेरिया काय? पॉप्युलेशनचा आहे, ज्याला आपण लोकसंख्या म्हणतो. एक क्रायटेरिया लोकसंख्या. बाकी कुठले आहेत? मग दुसरा एक आहे बघा, इन्कम डिस्टन्स. इन्कम डिस्टन्स म्हणजे उत्पन्न अंतर. म्हणजे एक काय ठरवली जाते? बेस लाईन ठरवली जाते राज्याची, आणि त्याच्या तुलनेमध्ये एखादं राज्य किती माग आहे त्या अनुषंगानं त्या राज्याला काय केलं जातो? महसूल ट्रान्सफर केला जातो. एक म्हणजे इन्कम डिस्टन्स, उत्पन्न अंतर. दुसरं आपण बघितलं लोकसंख्या. तिसरं एक आहे म्हणजे डेमोग्राफिक परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही लोकसंख्या व्यवस्थापनासाठी, नियंत्रणासाठी काय काय प्रयत्न केले त्याला काहीतरी वेटेज आहे. मग ह्याला प्रत्येकाला पर्सेंटेज आहे. उदाहरणार्थ इन्कम डिस्टन्सला 50% वेटेज आहे, पॉप्युलेशन लोकसंख्येला 15% वेटेज आहे, डेमोग्राफिक परफॉर्मन्सला 12.5%. तसं अजून एक आहे टॅक्स एफर्ट्स. म्हणजे कर उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्यासाठी 2.5% वेटेज आहे. मग हे काहीतरी क्रायटेरिया आहेत. हे क्रायटेरिया कोण निश्चित करतं? वित्त आयोग करतं. त्यातला एक क्रायटेरिया लोकसंख्या आहे, त्याला आपण लेट से म्हणून 15% वेटेज दिले आधीच्या आयोगानं. मग तुम्हाला काय दिसतं? मग ह्याचा विपरीत परिणाम हा दक्षिणेतल्या राज्यांवर होणार आहे, म्हणून हा सगळा आक्षेप आहे. दुसरी गोष्ट, जगाकडून भारतानं काय धडे घ्यायला पाहिजेत? तर जपानमध्ये तुम्हाला सध्या दिसतंय की डेमोग्राफिक क्रायसिसची परिस्थिती आहे. काय दिसतंय तुम्हाला? क्रायसिस काय की बाबा तिथं लोकसंख्या अत्यंत काय होते? कमी होती.
लोकसंख्याच नाही, म्हणजे मानवी संसाधनच नाही, तर त्याचा मग भविष्यात या देशावर आत्ता परिणाम झालाय. अशी स्थिती भारतामध्ये होऊ नये यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजे. तसंच चीनमध्ये जसं सांगितलं, चीननं त्या माल्थिशियन सिद्धांताचा आधार घेत वन चाइल्ड पॉलिसी राबवली. मात्र त्या पॉलिसीपासून त्यांनी काय घेतले, फारकत घेतली. या बघा, एकच मुद्दा आहे, त्यामध्ये खूप मुद्दे समाविष्ट आहेत. एक म्हणजे फारच तुमचा जननदर कमी झाला तर हा परिणाम होतो. त्यानंतर आपण देशांतर्गत पण विषय बघितले. दक्षिणेत तेवढं कमी आहे, मात्र उत्तरेत जास्त आहे. तर जे इम्प्लिकेशन्स काय आहेत आपण ते पण बघितले. त्याच्या जोडीला आपण माल्थिशियन सिद्धांत थेअरीचा काहीतरी घटक बघितला. म्हणजे विषय एक आहे, तो विषय कशामुळे चर्चेत आलाय, तर या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळे. पण त्याला जोडून हे सगळे विषय सध्या चर्चेत आहेत. तुम्हाला नवीन कन्सेप्ट पण कळाली, डेमोग्राफिक डिव्हिडंड कळालं. त्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचं रूपांतरण डेमोग्राफिक डिझास्टर मध्ये व्हायला वेळ लागणार नाही, हे पण तुम्हाला यातनं कळालं. आता हा विषय कळाल्यानंतर आपण अजून IRचा एखादा विषय घेऊ. शीतयुद्ध, तुम्हाला थोडक्यात तुम्ही काहीतरी ऐकलं असेल, शीतयुद्ध. शीतयुद्ध हा मुळात कुणाच्यात झालं शीतयुद्ध, तर शीतयुद्ध हे मुळात झालं अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. शीतयुद्ध हे मुळात कुणामध्ये झालं, अमेरिका. शीतयुद्ध हे मुळात कुणामध्ये झालं, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. आता मुळात शीतयुद्ध म्हणजे काय, तर शीतयुद्ध म्हणजे हा विचार प्रणालीतला संघर्ष आहे. कोणत्या दोन विचार प्रणाली, एक म्हणजे भांडवलशाही विचार प्रणाली आणि दुसरी म्हणजे साम्यवादी विचार प्रणाली. साम्यवादी विचार प्रणालीचं नेतृत्व सोव्हिएत रशिया करत होती, भांडवलशाही विचार प्रणालीचं नेतृत्व अमेरिका करत होती. आणि मग हा वैचारिक संघर्ष आहे. खरी प्रत्यक्ष जमिनी पातळीवर संघर्ष झालाय का, नाही. वैचारिक पातळीवरचा जो संघर्ष आहे त्याला शीतयुद्ध असं म्हणतात. कोणाच्यात झाला, अमेरिकेचा आणि अमेरिकेमध्ये आणि सोव्हिएत रशियामध्ये. टायटल काय, चीन आणि अमेरिका शीतयुद्धाचा पुढचा अंक आहे का, असं काहीतरी आर्टिकल आलेलं आहे. ओरिजिनल शीतयुद्ध जे आहे ते अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये झालं. शीतयुद्ध कधी संपलं, 1991 नंतर संपलं. का संपलं, सोव्हिएत रशियाचं डिसइंटिग्रेशन झालं, म्हणजे सोव्हिएत रशियाचं पतन झालं. म्हणजे काय झालं, साम्यवादी व्यवस्था सोव्हिएत रशियामधली पूर्णपणे कोसळली. आणि कोसळल्यामुळे मग शीतयुद्धाचा काय रिलेव्हन्स राहिला का, नाही राहिला. कारण शीतयुद्ध दोन विचार प्रणालीतला संघर्ष होता. सोव्हिएत रशियात जर नाही राहिली तर मग शीतयुद्ध राहिलं का, नाही राहिलं. म्हणून शीतयुद्धाचा तो अंत झाला. आता चर्चा काय की चीन विरुद्ध अमेरिका असं काय तुम्हाला होताना दिसतंय का. मग असं चर्चा आता आपण का करतोय, तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेचं जे वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला चीन कडून आव्हान मिळतंय. आणि म्हणून तुम्हाला काय दिसतंय, अभ्यासक काय म्हणतात, चीन विरुद्ध अमेरिका असं शीतयुद्ध असं होतंय का बाबा, या विषयाचा युक्तिवाद. आता हा विषय बघायचा म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण IR असं म्हणतो, इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये शीतयुद्ध हा तुम्हाला टॉपिक आहे. आणि त्या अनुषंगानं आता लेटेस्ट घडामोडी काय आहे त्या अनुषंगानं तुमचं लक्ष पाहिजे. आता हा असा प्रश्न विचारणं, शीतयुद्ध म्हणजे काय, त्याची कारणं लिहा, त्याचे परिणाम लिहा, एकदम सोपं झालं. त्याच्याऐवजी मी काय विचारेन, तुम्हाला असं काहीतरी विचारेन, बाबा चीन विरुद्ध अमेरिका यांच्यातील संघर्षाला तुम्ही शीतयुद्ध असे नाव द्याल का, देत असाल तर का द्याल, देत नसाल तर का नाही देणार. यासाठी तुम्हाला माहिती काय पाहिजे, ऍक्च्युली शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचा बेस तुम्हाला माहित पाहिजे. आणि मग त्या बेसची वैशिष्ट्य माहिती पाहिजेत. आणि मग तुम्हाला ते आता करंटच्या या विषयाशी जोडता आलं पाहिजे. आता म्हणजेच तुम्हाला काय दिसतंय, दोन ध्रुव. जसं पहिलं दोन ध्रुव कुठले होते, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. आता सोव्हिएत रशिया तर गेली. आता या आर्टिकल म्हणते काय, अमेरिका आणि चीन या दोन ह्याच्याबाबत आता आपण बघायचं. आता हा एक युक्तिवाद आहे. आपल्याला अमेरिका आणि चीनच्या या संघर्षाला काय म्हणू शकत नाही, आपण त्याला शीतयुद्ध म्हणू शकत का नाही, या संदर्भातील हा युक्तिवाद आहे. म्हणजे काय वेगळंपण आहे, त्याला आपण शीतयुद्ध नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत, बघा, अमेरिका सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्षात एकमेकांशी कोणतेही आर्थिक संबंध नव्हते त्यावेळी त्यांच्यामध्ये. मात्र तुम्हाला काय दिसतंय, अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये संघर्षाचं स्वरूप भिन्न आहे. कसं, चीनच्या अर्थव्यवस्थेत अमेरिका हा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. म्हणजे पूर्वी जसं होतं शीतयुद्धात अजिबात आर्थिक संबंध प्रस्थापित करायचे नाहीत,
तशी स्थिती इथं दिसत नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेत अमेरिकेचीच मुळात मोठी गुंतवणूक आहे. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय की आर्थिक संबंध या दोन देशांमध्ये आहेत. तिसरी गोष्ट, चीनकडून अमेरिकेतील ट्रेजरी रोख्यांमध्ये देखील गुंतवणूक आहे. अमेरिकेतील जे ट्रेजरी रोखे आहेत म्हणजे बॉन्ड समजा एकदम सोप्या शब्दामध्ये, त्याच्यामध्ये चीनची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. म्हणजेच तुम्हाला यातनं टेक अवे काय घ्यायचं आहे, कीवर्ड काय घ्यायचा आहे, नीट लक्ष द्या, परस्पर अवलंबित्व. थोडासा जड शब्द वाटेल, परस्पर अवलंबित्व, ज्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स. शब्दातच आहे, एकमेकांवर अवलंबून असलं. आणि ते कसं असणं, ते असणं गुंतागुंतीचं असणं. गुंतागुंतीचं परस्पर अवलंबित्व आहे. आणि म्हणून आपण त्याला शीत युद्ध वगैरे काय म्हणू शकत नाही, असा हा पहिला पॉइंट म्हणतो. त्यातला दुसरा बघा. आता तुम्ही जर बघितलं, या दोन देशांचे एवढे संबंध आहेत की अमेरिकेचे अनेक नागरिक चीनमध्ये पर्यटनाला येत आहेत आणि चीनचे अनेक विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहेत. मग तुम्ही कसं म्हणणार याला शीत युद्ध? पूर्वीच असं काही होत नव्हतं. पूर्वी अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये अशा प्रकारचे संबंध नव्हते, त्यामुळे तुम्हाला ती म्हणू शकत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, शीत युद्धाला आपण मागाशीच म्हटलं की तो विचार प्रणालीतला संघर्ष आहे. कुठला? भांडवलशाही प्रणाली आणि साम्यवादी प्रणाली. मात्र इथं तसं नाहीये. चीनकडून असं कोणताही दावा होत नाही की आम्ही काय करतोय, आम्ही बाबा साम्यवादाचं नेतृत्व करतोय. अर्थात चीन हा साम्यवादी देश म्हणवतो स्वतःला, मात्र चीनचे सगळं होणारे व्यवहार, सगळी धोरणं ही काय साम्यवादाचा प्रसार करायचा होत नाहीये. कशावर आहे? राष्ट्रीय हितसंबंधाला डोळ्यापुढे ठेवणे. नवीन कीवर्ड आला आंतरराष्ट्रीय संबंधातला तुम्हाला, राष्ट्रीय हितसंबंध, ज्याला आपण म्हणतो नॅशनल इंटरेस्ट. आणि दुसरा एक कळाला शब्द धुरीणत्व, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हिजिमोनी. नवीन शब्द धुरीणत्व नवीन वाटत असेल तर वर्चस्व, पण हा कीवर्ड तुम्हाला आला पाहिजे उत्तरामध्ये. धुरीणत्व, ज्याला आपण म्हणतो वर्चस्व. म्हणजे चीनला विचार प्रणालीशी काही देणं घेणं नाहीये. चीनला आपले राष्ट्रीय हितसंबंध समोर ठेवून धोरणं करायचे आणि जगावर वर्चस्व करायचं आहे, धुरीणत्व प्रस्थापित करायचं आहे. आणि म्हणून देखील तुम्ही याला शीत युद्धाशी जोडू नका, असे हे पॉइंट सांगतोय. बघा, फार तर चीनकडून पाश्चात्य प्रकारच्या लोकशाहीवर टीका होते, ठीक आहे. या उलट अमेरिकेकडून काय होते? लोकशाही विरुद्ध महाजनशाही थोडासा जड शब्द झाला. महाजनशाही म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू अल्पजनशाही म्हणजे ठराविक लोकांचं असणारं वर्चस्व. चीनचा जो पॉलिट ब्युरो आहे त्याचंच काय सगळं पूर्ण नियंत्रण आहे, म्हणून त्याला अल्पजनशाही. फक्त एवढ्या पातळीवर काय म्हणू शकतो, वैचारिक काय ह्यांचं काय म्हणू शकतो पण वैचारिक विरोध आहे एकमेकांना. हा एकच पॉइंट आपल्याला यामध्ये दिसतो. कळालं? शीत युद्ध का म्हणता येणार नाही या अनुषंगाने हे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे बाबी आहेत यामध्ये. आता शीत युद्ध मी तुम्हाला म्हणलं की 1991 नंतर शीत युद्ध संपलं, कारण सोव्हिएत रशियाचं डिसइंटिग्रेशन झालं, त्यामुळे वैचारिक संघर्ष काय तसा राहिला नाही. मात्र त्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, पूर्ण जग कसं होतं तर 2008-9 पर्यंत तुम्हाला दिसतंय की अमेरिकेचं जागतिक राजकारणामध्ये वर्चस्व होतं. पुन्हा मी तुम्हाला शब्द आला की वर्चस्व होतं म्हणजे काय होतं, धुरीणत्व होतं, हिजिमोनी होती. मात्र हे हिजिमोनी, हे वर्चस्व 2008-9 नंतर कमी झालं. याचं कारण म्हणजे आर्थिक मंदी आली आणि त्यामुळे त्याचा परिणाम अमेरिकेवर जोरदार झाला. याच काळामध्ये चीननं शांततापूर्ण राईज, ज्याला आपण पीसफुल राईज ही संकल्पना घेत, आधार घेत आपल्या काय काढायला क्षमता वाढवल्या, आपली कॅपेबिलिटी वाढवली. चीनमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाला, ज्याला आपण स्टेट ऑफ द आर्ट तंत्रज्ञान म्हणतो. म्हणजे स्वतः हे सगळं झालं. हे 1991 नंतर आतापर्यंत कसं बाबा कार्यवाही झाली या संदर्भातील हे मुद्दे. थोडक्यात तुम्हाला मगाशीच सांगितलं, हे सगळे स्वरूप आहेत, हे सगळे गुंतागुंतीचे स्वरूप आहेत.
कॉम्प्लेक्स स्वरूपाचे संबंध आहेत, म्हणून त्याला आपण म्हणलं कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स. निष्कर्ष बघा, हे राहू दे, तुमच्या लक्षात नाही राहिलं तर हे सोडून द्या. मात्र निष्कर्षामध्ये काय करू शकता तुम्ही, अडीच सत्ता म्हणू शकता. अडीच सत्ता जगात आहे, म्हणजे चीन आणि अमेरिका या दोन सत्ता आणि रशियाचा अर्धी सत्ता म्हणून उल्लेख केला या अभ्यासकांनी. म्हणून सध्याच्या परिस्थितीला तुम्ही काय म्हणू शकता, अडीच सत्ता आहे. एक कुठली चीन, एक कुठली अमेरिका आणि अर्धी म्हणून कोणाला म्हणले, रशिया. निष्कर्ष कसा वेगळा मांडलाय, अडीच सत्ता म्हणले, अडीच सत्ता. कुठले अभ्यासक आहेत, जोसेफ जॉब. तुम्हाला अभ्यासक नाही लक्षात राहिले तर तुम्ही निष्कर्ष काढताना म्हणू शकता की समकालीन जागतिक परिस्थिती पाहता आपल्याला अडीच सत्ता असल्याचं दिसतं. मग अडीच सत्तामध्ये चीन, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशिया डिसइंटिग्रेशन झालं, आपण काय म्हणणार, रशिया. ओके, आपण आज या लेक्चरला थांबूया. बघा तुम्हाला कसं वाटतं लेक्चर. हे समकालीन विषय आहेत, हे लेक्चर आपण पुढे कंटिन्यू करूया. तुम्हाला कसं वाटतं खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही युनिक बुलेटिन वाचू शकता. आपलं युनिक बुलेटिन मेन्सच्या अनुषंगानं आपण डिझाईन केलेलं हे बुलेटिन आहे. यामध्ये तुम्हाला ह्याचं डिटेल कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळेल युनिक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आणि तुम्हाला युनिक अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर हे बुलेटिन तुम्हाला डाउनलोड करता येईल. आजच्या लेक्चर पुरता आपण थांबूया. धन्यवाद.